हे आहे वैष्णवी मीडिया ग्रुप आणि आपण पाहत आहात CV9 मराठी. आम्ही दाखवतो फक्त सत्य. या बातमीचे प्रस्तुतकर्ते आहेत दंतचिकित्सेसाठी भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर शुभम मनगटे यांचे मनगटे डेंटल हॉस्पिटल, गोवर्धन नगर, देव्हाडी रोड, तुमसर. तुमसर तालुक्यात पोटाची खळगी भरण्यासाठी वाघाच्या जबड्यात हात, तेंदूपत्ता संकलनावर वन्य प्राण्यांची दहशत, मजूर मृत्यूच्या छायेत. तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पोटाची खळगी भरण्याची चिंता आणि समोर उभा असलेला मृत्यू अशा भीषण कात्रीत स्थानिक मजूर सापडले असून वनालगतचा मानव वन्यजीव संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. मे महिन्यात लाखो कुटुंबांसाठी उपजीविकेचा मुख्य आधार ठरणाऱ्या तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामावर यंदा पट्टेदार वाघांच्या वाढत्या वावराचे आणि वन्य प्राण्यांच्या दहशतीचे गडद सावट पसरले आहे. गावखेड्यांत दररोज कुठे ना कुठे हिंस्त्र श्वापद दिसत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट असून जीवाच्या भीतीने संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांची संख्या घटल्याने उत्पादनाला मोठा फटका बसत आहे. तरीही पोटासाठी काही मजूर आजही जीव मुठीत घेऊन जंगलाची वाट धरत आहेत. या पार्श्वभूमीवर मजुरांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने जंगल परिसरात तातडीने गस्त वाढवावी अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे. CV9 मराठीकरिता रूपसिंग पिलगर, प्रतिनिधी गोबरवाही. वाघाचा भेव नाही लागे का जी? जंगलामध्ये जाता तर वाघाचा भेव नाही लागे? 2-3 जणी रावाचं नाही लागे. मग फॉरेस्टवाले काही वाघ पकडून नेऊन राहिले का? आम्हाला दिसला तर नाही. दिसला नाही का? म्हणजे जंगलात किती जंगलात जातात तो? जवळपासच जातो. जवळपासच जातात. तर तुम्ही जंगलामध्ये जाता तर वाघाचा भेव नाही लागे का जी? ते पत्ते तोडाले किती गडबडच राहायचं ना का भेव राहायला तरी 10-15 जण राहतात ना. म्हणून नाही, परंतु धोक्यानं वगैरे वाघ दिसलाच मग चिल्लवाचा जोरानं. मग फॉरेस्टवाले काही बंदोबस्त नाही करत का? आता का आता 1 दिवस आले सांगाले जंगलात नको जा म्हणून. मग आता काय करू? हे पत्ताफोडी चालू झाली तर मग हो ते म्हणत होते बाबा.